नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरीत रात्री 3 संशयित ड्रोन सापडल्याने पोलिसांच्या विशेष मोहिमेला यश। राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरातून 3 संशयित ड्रोन ताब्यात। राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं। या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष शोध मोहिमेला मंगळवारी मोठं यश मिळालं असून राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरातून प्रत्येक एक असे एकूण 3 संशयित ड्रोन ताब्यात घेण्यात आले आहेत। संबंधित ड्रोन पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पथक आणि विशेष अँटी ड्रोन पथकाने गेल्या 2 दिवसांपासून शोध मोहीम राबवली। शोध मोहिमेदरम्यान संशयास्पद ड्रोनच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं। पोलिसांच्या सतर्क कारवाईमुळे परिसरातील ड्रोनच्या हालचालींमध्ये लक्षणीय घट झाल्याचंही निदर्शनास आलं आहे। सोमवारी रात्री मिशन अँटी ड्रोन अंतर्गत विशेष तपास मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत अत्याधुनिक अँटी ड्रोन गन, लेझर गन तसेच अन्य तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने आकाशातील संशयास्पद हालचालींचा मागोवा घेण्यात आला। ड्रोनची उंची, उड्डाणाची दिशा आणि संभाव्य मार्ग यांचे निरीक्षण करून त्यांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कारवाईत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस हवालदार सूरज गायकवाड तसेच पुणे येथील अँटी ड्रोन पथकातील पोलीस हवालदार संदीप जगताप, जालिंदर साखरे, प्रमोद ढाकणे, सोहेल सय्यद आणि रिया शेख यांनी सक्रिय सहभाग घेतला। दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या ड्रोनचा मालक कोण, त्यांचा वापर कोणत्या उद्देशाने करण्यात आला आणि त्यांच्या उड्डाणामागे नेमकं कारण काय होतं याचा शोध लावत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली। संशयास्पद ड्रोन अथवा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।